नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आता सकाळच्या वेळेला मला व्लॉग शूट करायला जमलं नव्हतं. नाहीतर माझा व्लॉग जो चालू होत असतो सकाळच्या वेळेला चालू होत असतो. पण काही कारणास्तव मला आज व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेला मी व्हिडिओ शूट करतो आहे. आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे. म्हणजे पावसाचं वातावरण आहे, आभाळ आलेलं आहे आणि थंड हवा चाललेली आहे. थंड हवा चालते याचा अर्थ कुठेतरी पाऊस झालेला असणार नक्की. तर मग मी आता संध्याकाळच्या वेळेलाच इथं व्हिडिओ शूट करतो आहे. मुलांनी कोरफड आणलेली होती, तर ती कोरफड पण आता आम्हाला लावायची आहे. त्या अगोदर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं इथलं. तर बाहेर बघा कसं वातावरण आहे, आभाळ पण आलेलं आहे. त्यापूर्वी तर असं वाटत होतं की पाऊसच येईल आता. पुढे वातावरण तयार होणारच, कारण की पावसाचे दिवस. मागच्या वर्षी मे महिन्यात पूर्ण पाऊस होता. जूनमध्ये पाऊस थांबलेला होता. इथं खालीच कोरफड लावायची. अगोदर प्लॅन होता की कुंडीमध्ये लावूया म्हटलं, पण तिथे वाढ होणार नाही कुंडीमध्ये. खाली जमिनीत लावली तर व्यवस्थित वाढ पण होईल तिची. त्यामुळे ते घराच्या समोरच लावतो आहे आम्ही कोरफड. खोल घे बरं का खड्डा. खालच्या साईडला माती पण टाक, त्याच्यात काळी माती. तर इथे कुंडीमध्ये पण एक झाड होतं, याला पण मस्त फुलं आलेली बघा. आता याला इथं ठेवलेलं होतं आम्ही, पण आता पोर्चमध्ये ठेवतो याला, तिथे छान वाटेल. माझ्या कानावरती आलेले म्हणजे जवळचीच व्यक्ती ती. तर त्यांनी पण जवळजवळ 10 ते 12 लाखांचा लॉस करून घेतलेला आहे शेअर मार्केटमध्ये. आता त्याचं कारण काय असतं की आपण काय करतो, आपले मित्र असतात किंवा आपले नातेवाईक असतात, त्यांचं बघतो आणि ते कृत्य करायला जातो. आता खूप सारे जण काय करतात माहिती आहे का, फक्त तुम्हाला प्रॉफिट दाखवतात. म्हणजे समजा एखादी व्यक्ती तिने 2 लाख रुपये टाकलेले असतील मार्केटमध्ये, ट्रेडिंग करत असेल ती. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप लोक काम करतात. मग त्या व्यक्तीने काय केलं, दुसऱ्याचं बघितलं, तिने 50,000चं प्रॉफिट केलं. आता मित्र नातेवाईक आपल्याला प्रॉफिट दाखवतात, फक्त लॉस कोणी दाखवत नाही. आणि ट्रेडिंगमध्ये 100% लॉस होतच असतो. असं होत नाही की आपल्याला प्रत्येक वेळेला प्रॉफिटच होत जाईल. मग त्या व्यक्तीने समोरच्याचं प्रॉफिट बघितलं. ते प्रॉफिट बघून कोणतीही गोष्ट न शिकता जर केली तर आपल्याला लॉस सहन करावंच लागेल तिथं. त्या व्यक्तीने कोणताच विचार केला नाही तिथे. ती जे करते ना तेच करून बघितलं. आणि ते पण छोट्या पडण्याने. म्हणजे त्या व्यक्तीने 50,000चं प्रॉफिट एखाद दिवशी मिळवलेलं असेल, तर हिला काय वाटलं की माझ्याकडे 10 लाख रुपये, मग मी काय करेल, मोठं प्रॉफिट बनवेल त्याच्यातून. मग त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का, 10 लाख रुपये त्याच्यामध्ये टाकून दिले, ट्रेडिंग केलं. आणि जवळजवळ महिन्याभराच्या आतमध्ये ते 10 लाख रुपये पूर्ण लॉस करून टाकले शेअर मार्केटमध्ये. मग मला सांगा, आता ते 10 लाख रुपये मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी त्या व्यक्तीचे काही वर्ष पण गेलेले असतील मागचे, बरोबर. कारण की आपल्याला घर वगैरे चालू लागतं, आपण थोडीशी सेविंग म्हणजे बाजूला टाकतो पैसे. तर त्या व्यक्तीने एका महिन्यामध्येच 10 लाख रुपयांचा लॉस करून घेतला. मग ही गोष्ट तुम्हाला पटते का? बघा, अशा चुकीच्या पद्धतीने लोक शेअर मार्केटमध्ये जातात. त्यामुळे शेअर मार्केटचं नाव पण बदनाम होतं आहे. शेअर मार्केटमध्ये होतो लॉस, मी असं म्हणत नाही की होतो, पण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा ना तुम्ही. शिकून काम करा ना त्याच्यामध्ये. कसं काय लॉस होईल तुम्हाला? नाही होणार. पण तसं लोक आपल्याला करताना दिसत नाही. चुकीच्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये येतात आणि त्याच शेअर मार्केटला मग नंतर नाव ठेवतात. मग ते म्हणतात की शेअर मार्केटचं काही खरं नाही आहे, याच्यात प्रॉफिटच बनत नाही. अहो, तुम्ही चुकीचे, तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करताय. जर तुम्हाला माहिती आहे की मला ते ऑप्शन असतं काय माहीतच नाही आहे, त्याच्यामध्ये काम कसं केलं जातं, ते ऑप्शन सेगमेंट कशासाठी तयार केलेलं आहे, त्याचा जर तुमचा अभ्यासच नाही आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय, तर मग तुम्हाला लॉस होणारच ना. तर मग असं असतं. तर मला त्या गोष्टी समजल्यानंतर की अशा पद्धतीने लॉस झालेले आहेत, मला पण कसं तरी वाटलं. पण मी नेहमी सर्वांना सांगत असतो की बघा, शेअर मार्केटमध्ये काम करायचं तुम्हाला शिकून करा, नाहीतर शांत बसा. बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून टाका, एफ-डी करा सरळ सरळ. नाही जमत तर कशाला उगाचच मेहनतीचा पैसा वाया घालवत आहे. मी जे बोलतो ना, काही जणांना चुकीचं वाटतं, ठीक आहे, त्यांना वाटतं की हे असेच बोलतात, पण ती चुकीचं आहे, चुकीचंच आहे, ठीक आहे. चांगल्या गोष्टी नेहमी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तुम्हाला, की ह्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये करा काम, प्रॉफिट मिळत जाईल. तुम्ही असं केलं तर लॉस होत जाईल तुम्हाला. हे नेहमी मी सर्वांना सांगत असतो. माझे नातेवाईक, माझा मित्रपरिवार, ठीक आहे, माझे घरचे पण असतील, त्यांना सर्वांना मी हेच सांगत असतो, तुम्ही शिका स्वतः, मग शेअर मार्केटमध्ये काम करा. कोणाच्या सांगण्याने कधी प्रॉफिट होत नसतं शेअर मार्केटमध्ये. दुसऱ्यांचा बघून तीच गोष्ट करण्याचा प्रयत्न पण करू नका. दुसरे तुम्हाला प्रॉफिट दाखवतील, लॉस कधी दाखवत नाही. प्रत्येकाने जपून काम करायचं असतं, शिकून काम करायचं असतं, ठीक आहे. तर मुलांना मी आता पुन्हा कामाला लावलेलं आहे. इथं बघा, आता इथं थोडंसं कंपाऊंड करायचं होतं, तिथं नवीन झाडांचं नियोजन पण आहे माझं, पावसाळ्यामध्ये लावायचं झाडं. तर त्याच्यासाठी आम्ही जागा करतो आहे. आता इथं लावून दिलं आहे बघा कोरफड. आता ही मस्त वाढेल इथं, कारण की मातीमध्ये लावलेली आहे ना, त्याच्यामुळे मस्त येणार इथं. आणि ह्या बाजूला जास्वंदीचं नियोजन चाललेलं आहे.
आम्ही घरून येतानाच जास्वंदीचं झाड आणलेलं होतं. ते मस्त झालं आहे. आता इथे ना गायी येतात संध्याकाळच्या वेळेला, खाऊन टाकतात, त्याच्यामुळे भीती वाटते खरं म्हणजे. चला आता इथे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मस्त येऊन जाईल आता इथं. इकडे आदू पण हे वेल लावतं आहे. हे मस्त फुलं आली बघा याच्यामध्ये. ही पूर्ण याच्यात जराशी लावून दिली ना, दिसायला पण छान दिसणार याच्यात. हे कुंद्याचं झाड आहे. हे बकरीने खाल्लं होतं एक दोनदा, त्यामुळे येतच नाही इथे. नाहीतर त्याची फुलं पण छान असतात दिसायला. वास पण छान येतो त्याचा. लाव ना तिथं. लावले का? अजून द्या ना एक दोन लावून तिथं. लावून ते तिथं पाणी टाकून येऊन जाईल तिथं. खोल घ्या बरं का खड्डा. नाही राहू दे, पावसाळ्यात करू कमी. तर पावसाला पण सुरुवात झालेली आता. पाऊस यायला सुरुवात झाली. आम्ही झाडे लावत होतो तेवढ्यात पाऊस पण येऊन गेला. कारण की वातावरण तयारच झालेलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि पाऊस येऊ शकतो. काल संध्याकाळच्या वेळेला पण पाऊस आला होता. आज पण पाऊस येतो आहे. आभाळ आलेलं आहे पूर्ण आणि गरज पण आहे पावसाची. इतकी उष्णता वाढलेली नाही, टेम्परेचर इतकं वाढलेलं आहे म्हणजे रात्रीच्या वेळेला झोप पण येत नाही, इतकं अवघड होऊन जातं. चांगला पाऊस, जोरात पाऊस येतो आहे आणि सोबत हवा पण आहे, स्पीड पण आहे पावसाला. पाऊस चालू झालेला आहे आणि जोरात आहे. असा जोरात पाऊस जर आला ना 1-2 तास, वातावरण मग थंड होऊन जाणार. तर थोडा पाऊस येतो आणि जास्त गरमी होऊन जाते. मग घरामध्ये पण पाणी येतं आहे आता. आणि झाडांसाठी पण चांगला असतं पाऊस. आपण असं किती पाणी घाला झाडांना आहे ना, तर झाडं येत नाही व्यवस्थित. पण जेव्हा पावसाचं पाणी मिळतं झाडांना, झाडं पण टवटवीत होतात. तर मित्रांनो, आज पाऊस मस्त झाला. संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला बोललोच होतो की आज पावसाचं वातावरण मला वाटतं आहे. हवा पण थंड चाललेली आणि शेवटी पाऊस आला आणि जोरदार आला पाऊस. तो पण वातावरण थंड करून गेला. असा पाऊस जर अजून 2-4 दिवस जर झाला ना, तर मग वातावरण चांगलं होईल. टेम्परेचर पण थोडं कमी होणार. मग जे गरम होतं आहे ना आपल्याला, ते होणार नाही. उष्णता थोडी कमी होऊन जाईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की जे मी तुम्हाला शेअर मार्केटचं बोललो ना थोड्या वेळापूर्वी, तर बघा, आपला कष्टाचा पैसा आहे असा वाया घालवू नका. जसं माझ्या जवळची व्यक्ती जी आहे त्यांचं एका महिन्यामध्येच मोठं नुकसान झालेलं आहे. तर थोडंसं कंट्रोल ठेवा की दुसरा काय करतो आहे, दुसरा प्रॉफिट बनवतो आहे, मग आपणही बनवू शकतो. तर त्याने प्रॉफिट कसं बनवलं त्यावरती पहिले अभ्यास करा तुम्ही की कोणत्या ठिकाणी बनवलं, त्याचा काही अभ्यास असतो का, हे बघा. असं नाही की त्याने केलं म्हणून आपण करायचं आणि माझ्याकडे जास्त पैसा आहे. शेअर मार्केटमध्ये किती पैसा असू द्या, तो जायला वेळ लागत नसतो. करोड रुपये असू द्या तुमच्याजवळ, एक दिवस भरपूर झाला संपवायला त्याला. खूप मोठा यज्ञ असतो, त्याच्यामध्ये किती टाका तुम्ही कमीच पडेल. शेअर मार्केट असं असतं. त्यामुळे आपला जो पैसा आहे ना, त्याला सेव्ह करायला शिका. सेफ ठेवा त्या पैशाला, ठीक आहे. कुठेही असं वाया घालू नका. शेअर मार्केट खूप छान ठिकाण असतं, चांगले रिटर्न पण बनतात, पण त्याच्यासाठी अभ्यास हवा असतो. तर तो अभ्यास पहिले तुम्ही केला पाहिजे, ठीक आहे. तर आजच्या दिवसासाठी मी थांबतो आहे. व्लॉग जर आवडलेला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि कॉमेंट पण करायची आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचे. तुम्ही थांबतो. जय हिंद.